सीताबर्डी पोलिसांनी तांत्रिक तपास आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे एका अट्टल गुन्हेगाराला अटक करून त्याच्याकडून मोबाईल जबरी चोरी आणि दुचाकी चोरीचे 2 गुन्हे उघडकीस आणले आहेत. आर्यन भगवान नंदेश्वर असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 8 जून 2026 रोजी रात्री 8 वाजताच्या सुमारास फिर्यादी भाऊलाल प्रीतीलाल भगत हे महाराजबाग समोरील कृषी महाविद्यालयाजवळ रस्त्याच्या बाजूला उभे असताना आरोपीने त्यांना धमकावून त्यांच्याकडील एक रेडमी मोबाईल आणि 4000 रुपये रोख हिसकावून पळ काढला होता. या प्रकरणी सीताबर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सीताबर्डीच्या तपास पथकाने स्थानिक सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे 18 जून रोजी आरोपी आर्यन नंदेश्वर याला बेड्या ठोकल्या. त्याची कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्यात वापरलेली सुझुकी बर्गमॅन दुचाकी अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरल्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपीकडून 1,55,800 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय. यामध्ये 800 रुपये रोख, चोरीची बर्गमॅन दुचाकी आणि वेगवेगळ्या कंपन्यांचे 5 मोबाईल फोन समाविष्ट आहे. या कारवाईमुळे सीताबर्डी आणि अंबाझरी पोलीस ठाण्यातील प्रत्येकी 1 असे 2 गुन्हे उघडकीस आले असून पोलीस पुढील तपास करतायत. कृषी विद्यापीठाजवळील रोडवर यातील फिर्यादी जी आहे भाऊलाल प्रीतमलाल भगत वय 61 वर्ष हे गाडी थांबवून सिगरेट पित असताना यातील आरोपींनी धमकवून त्यांच्याकडील एक रेडमी कंपनीचा मोबाईल आणि 4000 रुपये नगदी हिसकावून पळून गेले. यावरून सीताबर्डी पोलीस स्टेशन येथे अपराध क्रमांक 366/26 कलम 309(4) BNS नुसार दाखल करण्यात आलेला आहे. सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये सीताबर्डी पोलीस येथील अंमलदार यांनी अथक मेहनत व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तसेच गोपनीय माहिती काढून CCTV फुटेज चेक करून या आधारावरती आरोपीला अटक करण्यात आले. त्या आरोपीकडून जी मोटरसायकल गुन्ह्यामध्ये वापरलेली होती ती सुद्धा अंबाझरी पोलीस स्टेशनच्या हद्दीमधून ती चोरीला गेलेली होती. त्याबद्दल अंबाझरी पोलीस स्टेशन गुन्हा दाखल आहे. तर सदर आरोपीकडून आपण रेडमी कंपनीचा एक मोबाईल ज्याची किंमत अंदाजे 5000 रुपये, बर्गमॅन दुचाकी MH49 BS 1588 क्रमांकाची तिची किंमत अंदाजे 80,000 रुपये आणि नगदी 800 रुपये रोख आणि वेगवेगळ्या कंपनीचे आणखी 4 मोबाईल हे आरोपीकडून हस्तगत करण्यात आले आहे. असा एकूण 1,55,800 रुपयाचा मुद्देमाल आरोपीकडून आपण हस्तगत करण्यात आलेला आहे. सदरची कारवाई ही नागपूर शहर पोलीस आयुक्त माननीय डॉक्टर श्री रवींद्र कुमार सिंगल साहेब, जॉईंट CP नवीनचंद्र रेड्डी साहेब, सहपोलीस आयुक्त विनिता साहू मॅडम, अप्पर पोलीस आयुक्त उत्तर प्रादेशिक विभाग, अन्नपूर्णा सिंह मॅडम पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 आणि किरण पोपरघाट साहेब पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली सीताबर्डी पोलीस स्टेशनकडील अधिकारी क्राईम PI तसेच PSI तिवारी, PSI श्याम वारंगे, नंदकिशोर वालदे, पोलीस हवालदार उमेश कसलीकर, शत्रुघ्न पांडे, प्रशांत गोयर, पोलीस शिपाई चेतन शेंडे, पोलीस शिपाई नैनिश तलवारे यांनी ही कार्यवाही केलेली आहे आणि 2 गुन्हे जे आहे ते उघडकीस आणलेले आहे. यामध्ये एक सीताबर्डी पोलीस स्टेशनचा अपराध क्रमांक 366/26 BNS 309/4 आणि अंबाझरी पोलीस स्टेशनकडील 233/26 कलम 303(2) यामधील मोटरसायकल हस्तगत केलेले आहे.